तुकाराम बाबूराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य कृष्णपूर. आम्ही जायपाडे प्रकरणामध्ये आमचं धर्मग्रस्तमध्ये गाव गेलेलं आहे आमचं. इथं आमच्या जमिनी घरं बिरं सगळे दिलेले. इथं शासनानं आम्हाला इथं म्हणजे पुनर्वसन केलं आम्हाला इथं जागा द्यायला प्लॉट वाटप केलेली शासनानं. कुठे दिली जागा? इथं बिडकींच्या म्हणजे गावठांमध्ये समजा याच्यामध्ये हा गट क्रमांक 25 मध्ये तिथं आम्हाला जागा दिलेली. मग 16 एकर 24 गुंठे. आता सध्या काय करू लागले, पहिली आता मोजणी केली आम्ही नकाशा बेकाशा सगळे आमच्याजवळ. पण तरी लोक म्हणाल पहिली आडोडी 1 एकरच्या म्हणजे 1 एकर 4 गुंठे जागा ताब्यात गेली आम्ही. म्हणजे काही दवाखान्यात गेली, काही शाळा मोजणी स्फोट होता आणि विषय मला गावाचा प्रश्न आम्ही सोडून जातो. आता परत बेडकीवाल्याने काय केलं, आता शाळा बांधता परत केलं, परत त्याच्या ताब्यात गेली, परत फेरवाढत आहे. किती दिवसात फेर ओढला? अरे फेर 4 दिवसात फेरवाढला मी संपून दिली काही ना. 4 दिवसात हा एवढं जर पत्नी त्याची मुदत राहते मला कमी बंद पाहिजे होते नाही होऊन दिले काय. आणि त्याने काय केलं मग नंतर 7 बी नाव उडून टाकलं आमचा. सध्या म्हणजे कोणाकडे गेलं म्हणजे तुम्हाला जमिनीचं तुम्हाला पेमेंट भेटलं? हा पेमेंट भेटलं 1200 रुपये 4 हप्ते करून 1200 रुपये मी 3 हप्ते केले. मग काय आता लोकांना पैसा आला पण लोकांना मग हे केलं त्यांनी जमिनी घेतल्या कोणी केलं आणि आम्हाला अनुभव ग्रामपंचायत आम्हाला ठीक आहे ना आम्हाला म्हणजे समजायचं मोजणी टाइम आम्हाला कळायला पाहिजे मोजणी करू लागतो. बरोबर काहीच नाही ना ते म्हणजे तुमच्या ताकदच्याच दिसत नाही म्हणजे ऑनलाईन तुमच्या गावात नाही म्हणजे गावाचं नाव त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं तुम्हाला कळायचा विषय येत नाही बाबा आम्हाला ऑनलाईन मध्ये तुमचं गावात दिसत नाही. आता गाव तर आहे तिथं पण त्यात ऑनलाईन मध्ये सिस्टीम मध्ये काय केलं ते नाही असा विषय झालेला तो आमचा. तुमचं पुढचं आंदोलन कसं राहणार आहे? आता पुढचं आंदोलन पाहू आता आमचे उपोषणचं ते दिलेलं आहे बोर्ड लावलेलं आहे ना. उपोषण आम्ही साखळी उपोषण आता जर नाही ऐकलं समजा मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करू जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत. चालेल.